तर स्टुडंट्स क्वेश्चन नंबर 1 बघूयात. वर्क डन बाय द गॅस इन द प्रोसेस शोन इन द फिगर इज. बघा एक आपल्याला सायक्लिक प्रोसेस दिलेली आहे, पी व्ही कर्व पण दाखवलेला आहे आणि या प्रोसेससाठी वर्क डन पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. आता वी नो की वर्क डन कसं काढायचं आहे ना. आपण त्याचा एरिया काढणार आहे. बघा हा वाला एरियामधला, करेक्ट. हा एरिया काढला की तेच आपलं वर्क डन असणार आहे. पण तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह इतकाच प्रश्न आहे. मी तुम्हाला मेथड सांगितली होती आहे ना, ते स्टेप्स सांगितल्या होत्या. त्यातली सेकंड स्टेप काय होती की तुम्ही तुमच्या प्रोसेसमधले जे सगळ्यात मोठं वर्क डन आहे ना ते बघा. इथं सगळ्यात मोठं वर्क डन कोणतं असेल तर ABC. हे बघा हे जे आहे ना, हे असं बाहेरून आलेलं आहे बघा, हे सगळ्यात मोठं वर्क डन असेल. का बरं हो? कारण तुम्ही त्याचा एरिया बघा, तो सगळ्यात मोठा असेल. हे बघा ABC जे आहे ना प्रोसेस, त्याचं वर्क डन तुम्ही जर बघितलात, त्याचा एरिया हे बघा इतका येईल. हा सगळ्यात मोठा एरिया असेल म्हणून त्याचं वर्क डन मोठं असेल आणि ते वर्क डन नेगेटिव्ह आहे. बघा A पासून C पर्यंत व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला आहे. वर्क डन हे नेगेटिव्ह आहे म्हणून टोटल वर्क डन पण निगेटिव्ह येईल. समजतंय काय म्हणले मी? ABCचं वर्क डन निगेटिव्ह आहे म्हणून टोटल वर्क डन निगेटिव्ह असेल. ओके, तर आपला आन्सर बी येईल. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण आपल्याला अशाच पद्धतीने एक सायक्लिक प्रोसेस दिलेली आहे. इथं पण आपल्याला या राईट अँगल ट्रायंगलचाच एरिया काढायचा आहे. बघा हा असावाला, करेक्ट. तर याचा एरिया काय येईल? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर तिथं बेस किती आहे बघा, बेस हा आहे 3V1 आणि हाईट हे बघा ही आहे 6P1 आहे. दोघांना जर आपण मल्टिप्लाय केलं तर 9P1V1 असा आन्सर यायला पाहिजे, करेक्ट. आता तसं इथं एकच ऑप्शन आहे डी. पण समजा -9P1V1 ऑप्शन जर कुठं असता, म्हणजे समजा हे कट करून मी इथं -9P1V1 दिलं असतं, जसं मागच्या प्रश्नात दिलं होतं, तर मग तुम्हाला थोडंसं डाऊट आला असता. म्हणून परत एकदा आपलं जे सेकंड स्टेप आहे ना आपल्या ट्रिकमधली, ती तुम्ही वापरा. सगळ्यात जास्त वर्क डन कुणासाठी येणार आहे तर बघा हे जे डायगनल बनवलेलं ना, हा बघा हा वाला डायगनल, याच्यासाठी जर तुम्ही वर्क डन काढला असता तर बघा हा वाला तो सगळ्यात मोठा आला असता. व्हॉल्यूम ॲक्सिस पासून जी प्रोसेस सगळ्यात दूर आहे, समजतंय? व्हॉल्यूम ॲक्सिस पासून जी प्रोसेस सगळ्यात जास्त दूर आहे त्याचं वर्क डन सगळ्यात जास्त येईल मॅग्निट्यूड वाईज आणि त्याचंच साईन पूर्ण वर्क डनला लागून जाईल. मग आता इथं जे डायगनल आहे त्याचं साईन पॉझिटिव्ह येणार, पॉझिटिव्ह वर्क डन, म्हणून याचंही आन्सर पॉझिटिव्ह, म्हणूनच तुमचं ऑप्शन डी होतं. बघा क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलेलं आहे आपल्याला. एक सायक्लिक प्रोसेस आहे जी सर्कलमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टम आपल्याला काढायची आहे. आता हीट काढण्यासाठी तर आपण काही फॉर्म्युला अजून पाहिलेला नाही आहे, पण आपल्याकडे एक मेथड आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो की ΔQ इज ΔU प्लस ΔW. सायक्लिक प्रोसेससाठी ΔU हा 0 असतो आणि त्यामुळं हीट इज नथिंग बट इक्वल टू वर्क डन. म्हणजे जर तुम्हाला वर्क डन कळलं, हीट कळून जाईल. आणि वर्क डन कसं काढायचं हे तर आपल्याला माहिती आहे. वर्क डन काढण्यासाठी तुम्हाला या सर्कलचा एरिया काढावा लागेल, है ना. साईनबद्दल नंतर विचार करूयात आपण, अगोदर एरिया तरी काढून घेऊयात, है ना. तर एरिया काय असतो सर्कलचा? πr². तर पाय इंटू मी याला मुद्दाम r इंटू r लिहितोय. आता बघा रेडियस इथं कोणती घेणार, तर ही पण एक रेडियस असू शकते ना व्हॉल्यूम ॲक्सिसवरची, आणि हे बघा ही पण एक रेडियस असू शकते प्रेशर ॲक्सिसवरची, करेक्ट. मग आता दोन्ही रेडियस घ्यायच्या कुठल्या? दोन्हीही प्रेशरच्या घ्यायच्या का दोन्हीही व्हॉल्यूमच्या घ्यायच्या? तर मी काय म्हणेन तुम्हाला की वर्क डन जे आहे त्याच्यामध्ये प्रेशर इंटू व्हॉल्यूम आहे. प्रेशरचं युनिट आणि व्हॉल्यूमचं युनिट दोन्ही मल्टिप्लाय झाल्यानंतर वर्कचं युनिट मिळतं जूल. म्हणून हे जेव्हा आपण रेडियस लिहित आहोत ना, त्या रेडियससाठी पण आपण एक रेडियस घेतली पाहिजे प्रेशरच्या ॲक्सिसवरची आणि दुसरी घेतली पाहिजे आपण व्हॉल्यूमच्या ॲक्सिसवरची. समजतंय? मग तसं केल्यानंतर तुमचा आन्सर आहे बरं का. बघा मग आता हे पाय बाजूला ठेवूयात. प्रेशर ॲक्सिसवरची रेडियस किती आहे? हे बघा प्रेशर म्हणजे एक्स ॲक्सिसवरती आहे हे वाला, 50 पासून 100 पर्यंत म्हणजे 50 किलो पास्कल. आणि व्हॉल्यूम ॲक्सिसवरची रेडियस बघितलात तर ती हे बघा ही आहे 30 पासून 40 म्हणजे 10 cc.
सेंटीमीटर क्यूबला आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. किलो पास्कलला पण कन्वर्ट करावं लागेल, 10³ लिहावं लागेल. पास्कल SI युनिट असतो पण किलो पास्कल नाही आहे ना, किलोला आपण 10³ लिहिलं. CCला 10 × 10⁻⁻6 करता येईल. म्हणजे टोटल आन्सर किती होईल बघा, हे 50 × 100 500 पाय × 10⁻³ म्हणजे हे 0.5 पाय म्हणता येईल. 0.5 म्हणजे 1/2 असतो, हे π/2 जूल होईल बघा. आता हे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, कारण दोन आन्सर आहेत बघा आपल्याकडे π/2 मध्ये, एक बी ऑप्शन आहे आणि एक डी ऑप्शन आहे. करेक्ट. मग आता ह्याच्यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट, कसं शोधायचं, तर व्हॉल्यूम ॲक्सिस पासून सगळ्यात दूरचा पार्ट कोणता, मागच्या प्रश्नात सांगितलं मी तुम्हाला, ती ट्रिक वापर. व्हॉल्यूम ॲक्सिस पासून सगळ्यात दूर कोण आहे, व्हॉल्यूम ॲक्सिस म्हणजे तुमची हे बघा वाय आहे आणि त्याच्यापासून सगळ्यात दूर म्हणजे हे बघा हा पार्ट होतोय, दिसतोय का तुम्हाला, हा पार्ट है ना, ज्याच्यामध्ये तुम्ही हे बघा असं जात आहे, हे असं जात आहे, तुम्ही इकडं जात आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे, म्हणून टोटल वर्क डन पण तुमचं पॉझिटिव्ह असेल. ह्याला आन्सर आपण असं लिहायचं. ठीक आहे, ऑप्शन बी येतं बघा. आय होप की कळलं तुम्हाला. व्हॉल्यूम ॲक्सिसपासून सगळ्यात लांबचं जे प्रोसेस आहे ना ती बघा, लांब म्हणजे जी थोडीशी दूर आहे है ना, एक्झॅक्ट वर्ड्स मला नाही सांगता येणार, पण व्हॉल्यूम ॲक्सिसपासून जी फार अवे आहे. चौथा प्रश्न बघूयात आपण. परत एकदा राईट अँगल ट्रायंगल आहे, तर त्याचा एरिया आपल्याला माहितीच आहे बघा, हा वाला एरिया काढावा लागणार आहे आपल्याला है ना. बघा मग एरिया काय येईल, एरिया येईल तुमचा 1/2 × बेस × हाईट. मग आता इथं बेस किती आहे, हे बघा हा बेस म्हणता येईल तुम्हाला ED, ज्याची व्हॅल्यू आहे V पासून 3V म्हणजे 2V झालं, आणि हाईट हे बघा ही आहे 3P आणि P म्हणजे 2P, तर हे झालं 2PV झाला आपला एरिया, आणि तेच तुमचा आन्सर पाहिजे. पण आपल्याकडे इथं A आणि C मध्ये साईन दिलेले आहेत, +2V आणि -2V, सॉरी +2PV आणि -2PV. मग आता कसं करायचं, परत एकदा व्हॉल्यूम आता बघा X वरती आहे, त्याच्यापासून सगळ्यात लांबची प्रोसेस कोण आहे, तर BA, सगळ्यात लांबची प्रोसेस BA आहे, आणि त्यासाठी व्हॉल्यूम कमी व्हायला बघा, हे वर्क डन, तिथं व्हॉल्यूम कमी व्हायला म्हणजे ते निगेटिव्ह आहे, टोटल आन्सर निगेटिव्ह. आन्सर क्वेश्चन नंबर 5 बघूयात. अ thermodynamic system is taken through a cyclic process PQRSP. The net work done by the system is. वर्क डन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हे जे एनक्लोज्ड एरिया आहे ना, हे बघा हा वाला रेक्टँग्युलर शेपमध्ये आपल्याला तो काढायचा आहे. करेक्ट. आपण त्याचं अगोदर व्हॅल्यू काढून घेऊ, साईनबद्दल नंतर विचार करू. बघा याचा एरिया काय येईल, एरिया हा रेक्टँगल असल्यामुळे तो येणार लेंथ × विड्थ. आता बघा लेंथ कोणती घेणार आपण, तर बघा ही लेंथ आहे. करेक्ट. किती झाली मग ती, 300 - 100 200 cc व्हॉल्यूमवरती झालं हे, आणि विड्थ किती येणार, तर 200 - 100 हे बघा हे वालं 100 किलो पास्कल येणार. CC SI युनिटने आपल्याला त्याला चेंज करावं लागेल. × 10⁻² 200 × 10⁻6 होईल बघा, हे SI युनिटमध्ये कन्वर्ट केल्यावर CCला. किलो पास्कलला किलो जे आहे ना ते SI युनिट नाही आहे, सो 100 × 10⁻³ होईल हे, आणि सगळं आन्सर हे आपल्याला जूलमध्ये सांगता येईल शेवटी है ना. बघा काय राहील आता, हे 200चं 2 0 आणि इकडच्या 100चे 2 0, सो 2 × 10⁻⁴ × 10⁻⁻6 × 10⁻³ म्हणजे इफेक्टिव्हली हे किती राहतं आहे, 2 × 10⁻⁻1. हे बघा हे 20 जूल आहे, पण इथं A आणि B ऑप्शन असे आहे ज्याच्यामध्ये 20 जूल दिलेलं आहे, एकामध्ये फक्त साईन नेगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला आता साईनसाठी सेकंड स्टेप वापरावी लागेल. साईन कसं काढणार, तर बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला असं दिसतंय की सगळ्यात जास्त वर्क डन हे RSचं आहे. RSचं वर्क डन हे सगळ्यात मोठं आहे बघा. कशामुळं, हे बघा हे वाला बघा, हे बघा हे RSचं वर्क डन आहे सगळ्यात मोठं. करेक्ट. आणि RS प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कमी व्हायला आहे, म्हणजे RSसाठी
वर्क हे नेगेटिव्ह आहे, तर हेच सिम्बॉल आपल्याला खाली द्यावं लागेल टोटल वर्क डनला. म्हणून आपलं -20 आन्सर यायला पाहिजे ऑप्शन बी. ठीक आहे, पुढे चलूयात. शेवटचा प्रश्न करूयात आपण. 6th क्वेश्चन बघा स्टुडंट्स. An ideal gas is taken through the cycle A, B, C, A as shown in the figure. The net heat supplied to the gas in the cycle is 5 joule. The work done by the gas in the process C2A is. Okay. तर सायक्लिक प्रोसेस दाखवलेली आहे त्यांनी आपल्याला. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय नोट करा, व्हॉल्यूम हा वाय ॲक्सिसवरती आहे आणि प्रेशर हा एक्सवरती दिला आहे. ओके. त्यानंतर या पूर्ण सायक्लिक प्रोसेससाठी नेट हीट सप्लाइड टू द गॅस इज 5 जूल. म्हणजे या पूर्ण प्रोसेससाठी हे बघा मी डेल्टा क्यू लिहितोय. पूर्ण प्रोसेससाठी म्हणजे ए बी सी ए यासाठी +5 जूल आहे. सप्लाय केलेली आहे ना, म्हणून आपण पॉझिटिव्ह लिहितोय हीटला. सायक्लिक प्रोसेससाठी डेल्टा यू हा 0 असतो. बरोबर. मग मी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काढू शकतो इथं बघा. डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. हे आपण ए बी सी ए साठी अप्लाय करतोय. म्हणजे पूर्ण सायक्लिक प्रोसेससाठी आपण फर्स्ट लॉ अप्लाय करतोय. असं करता येतं, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं एका लेक्चरमध्ये, राईट. तर डेल्टा क्यू आपल्याला +5 दिलेला आहे, डेल्टा यू 0 आहे आणि हे बघा इथं वर्क डन. म्हणजे या पूर्ण प्रोसेससाठी सायकलसाठी वर्क डन आलं +5 जूल. याचा आपण आता यूज कसा करू शकतो बघा. हे जे वर्क डन आलेलं आहे हे ए बी सी ए सगळ्या प्रोसेसचं मिळून आहे. मग मी असं लिहू शकतो का बघा की वर्क डन फॉर ए बी प्लस वर्क डन फॉर बी सी प्लस वर्क डन फॉर सी ए हे मिळून तुमचं +5 जूल व्हायला पाहिजे. करेक्ट. तिघांचं ॲडिशन करून है ना. त्यापैकी आपल्याला सी एसाठी काढायचं आहे बघा. हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे बाकीचे 2 आपल्याला माहीत असले पाहिजेत. तर तुम्ही नीट पाहिलात तर ही जी प्रोसेस बी सी आहे बघा, ही आयसोकोरिक दिसते, कारण त्याला व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट आहे. दिसते का तुम्हाला? हे 2 व्हॉल्यूम आहे बघा, ते कॉन्स्टंट आहे बी सीसाठी. तर त्याचं वर्क डन हे 0 होऊन जाईल. याचा अर्थ वर्क डन ऑफ ए बी प्लस वर्क डन ऑफ सी ए मिळून दोघं 5 जूल आहेत. मग आता आपण ए बीचं वर्क डन काढू शकतो युझिंग एरिया मेथड है ना. बघा आता ए बीसाठी म्हणजे कोणता एरिया काढावा लागेल आपल्याला, हे बघा हा वाला दिसतोय तुम्हाला. ए इकडं बी झालं आणि परत आपण व्हॉल्यूम ॲक्सिसकडे आलो है ना. आता इथं चूक जनरली स्टुडंट्स काय करू शकतात की एक्स ॲक्सिससोबत काढण्याचा प्रयत्न करू शकतात एरियाला. म्हणूनच आपण प्रश्नाच्या सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की व्हॉल्यूम ही वाय ॲक्सिसवरती आहे. सो एरिया तुम्हाला वाय ॲक्सिस सोबतच काढावा लागेल है ना. मग आपण तो एरिया आता बघा, तो एरिया आपण काढू शकतो. कसा काढायचा हा एरिया? हे एरिया काय असेल? इट इज अ रेक्टँगल है ना. तर तुम्हाला इथं लेंथ इंटू विड्थ करावी लागेल. मग लेंथ तुम्ही काय घ्या, हॉरिझॉन्टल घ्या. हे बघा ही वाली लेंथ घेऊन टाका. किती आहे ती? 10 आहे. याचा युनिटमध्येच आहे, काही कन्वर्ट करायची गरज नाही. आणि विड्थ आपण हे बघा ही घेऊ शकतो, ही आहे विड्थ 1. म्हणजे 10 जूल असं आपल्याला एरिया येईल. आणि ए टू बी हे बघा, हे ए टू बी दिसते तुम्हाला, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं म्हणजे हे +10 आहे. मग हे +10 मी आता ए बीसाठी इथं लिहू शकतो. +10 प्लस वर्क डन फॉर सी ए इज इक्वल टू 5. म्हणजे वर्क डन फॉर सी ए आलं 5 - 10 -5 जूल. असं ऑप्शन आहे का बघा. ऑप्शन ए तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. आय होप तुमच्या हे प्रश्न लक्षात येत आहेत.